विज्ञानाबद्दल आपण बोलतो. आज अशा गोष्टीवर बोलणार आहोत आपण विज्ञानाच्या संदर्भामध्ये. मागच्या वर्षी आपण मिलेटच्या संदर्भात बोललो. मिलेट हा विषय होता. कडधान्यांचे आपल्या आहारामध्ये जीवनामध्ये काय उपयोग आहे. त्या कडधान्य हा एक विषय महत्त्वाचा होता आणि त्याला राष्ट्रीय स्तरावरचा तो विषय होता. आज जो विषय यावर्षी आहे, या वर्षाचा विज्ञान हा विषय जो गेलेला आहे किंवा विज्ञान प्रदर्शनसुद्धा जे होणार आहे किंवा विज्ञानाशी ज्या ज्या बाबी निगडीत आहेत त्यात महत्त्वाचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आणि डिजिटल इंडिया त्याचा आपल्या जीवनामध्ये असलेला उपयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की AI आपल्याला कसा उपयुक्त होऊ शकतो. AI ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बुद्धिमत्ता म्हणतो. बुद्धिमत्तेचे आपण पूर्वी फक्त एकच आपल्याला प्रकार माहीत होता. त्याला काय म्हणतो आपण, बुद्धिमत्ता एकच शब्द आपण वापरत होतो. आपल्या बुद्धीशी मत्ता, आपल्या बुद्धीची काय कॅपॅसिटी आहे, काय शक्ती आहे बुद्धीची. मग तिथे आपण काहीतरी संख्यात्मक गोष्टी वापरतो की 140च्या वर बुद्धिमत्ता असेल तर तो एक आदर्श आणि अत्यंत हुशार व्यक्ती असायचा की ज्याच्या बुद्धिमत्तेचे तो वेगवेगळे पैलू दाखवायचा आणि तो जागतिक कीर्तीचा व्हायचा. अशा प्रकारची स्थिती होती. परंतु जसं संशोधन वाढलं, प्रगती केली आणि बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू बाहेर आले, प्रकार बाहेर आले. आज आपण प्रशिक्षणामध्ये पण सांगितलं की 7 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. परंतु मी स्वतः EQ इंटेलिजन्स क्वेश्चन भावनिक बुद्धिमत्तेवर PhD केलेली आहे. त्यावेळेला मला लक्षात आलं की बुद्धिमत्ता 1 नाही 2 नाही 7 नाही 12 आहेत. त्याच्यातली AI ही एक प्रकार आहे आणि त्याचा आपल्या मानवी जीवनासाठी किती भयानक उपयोग होऊ शकतो, किती महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो ते आपल्या IT क्षेत्राने दाखवून दिलेला आहे. IT क्षेत्राचा हा महत्त्वाचा विषय आहे. आज बरेच विद्यार्थी IT क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नॉलेज मिळवून जागतिक लेव्हलवर एक आपला ठसा उमटवत आहेत. ते फक्त AIच्या तंत्रज्ञानाच्या आधारावर. इतकं जबरदस्त तंत्रज्ञान आपल्या IT क्षेत्रामधलं ते आहे आणि ते आज आपण आपल्या विषय आज जो आहे वक्तृत्व स्पर्धेचा आहे. आपला मोबाईल हा AIचा फार उपयोग करतो आहे. तुमच्या असा मोबाईल ऑटोमॅटिक कुठल्या बटनची गरज नाही राहत. फेस रिडिंग म्हणतो आपण. फेस रिडिंग हा AIचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आधी आपण ते बटनांवर हे करायचो, नंतर असं काहीतरी कोडिंग टाकायचो, नंतर मग टच स्क्रीन सारखं झालं. आता तर तुम्ही असा मोबाईल धरला का तरी मोबाईल उघडतो. एवढंच नाही, तुमच्या DPवर असलेला मोबाईलचा फोटो, तुमचा फोटोवरून तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक येतात. हे सुद्धा AIचं उदाहरण आहे. म्हणून AI हा असा जीवनाचा घटक होऊन जाईल की आज आपण फक्त मोबाईलवर लांबचा माणूस बोलत होतो, लांबचा आपण वेगवेगळ्या TVवर आपण जागतिक लेवलवरच्या गोष्टी TVवर घरात बघतो. त्याच्याही पुढचं जे काही व्हर्जन आहे, जे काही पैलू आहेत IT मधले, ते आता AIच्या माध्यमातून येत आहेत आणि ते आपल्याला मांडायचं आहे. म्हणून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, अभ्यासपूर्ण विषय आहे, आपल्या जीवनाला कलाटणी देणारा विषय आहे. एवढंच नाही तर जागतिक व्यक्ती कोण कुठे काय करतो आहे तो आपल्या सहजगत्या या AIच्या माध्यमातून आपल्याला त्याचा अभ्यास करण्याची संधी भेटणार आहे. आणि भविष्यात असं म्हणत की तुमच्या मनात काय चाललंय मला माहीत नाही, पण AIच्या माध्यमातून तुमच्या फेस रिडिंगवरून तुम्ही काय करतायत, तुमचं मन काय चलबिचल आहे, तुमच्या काय फॅसिलिटी तुमच्यामध्ये चाललेल्या आहेत ते आपण वैज्ञानिक पातळीवर सिद्ध करू शकतो. त्याच्यावर आरोग्याच्या संदर्भात जर गोष्टी असतील तर आपल्याला असलेला आजार आपण डॉक्टरकडे गेल्यावरच नाही तर AIच्या माध्यमातून आपण त्याची ट्रीटमेंट बी करू शकतो. हे फार मोठं आपल्या दृष्टीने साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे. आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या वेळेला सांगत नाही मला काय त्रास होतोय, डॉक्टर मग तुम्ही रक्त लघवी तपासा, अमुक करा ढमुक करा, या चाचण्या करा. भविष्यात बाकीच्या चाचण्या सुद्धा आपल्याला कमी होतील आणि आपल्या AIच्या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण न सांगता सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण दुसऱ्याच्या समजून घेऊ शकतो, माहिती घेऊ शकतो आणि त्याच्या भविष्यासाठी आपण उपयुक्त घेऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यांनी त्याचा अभ्यास करा. मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्मन्स करा
आणि आपण आपल्या तालुक्यामध्ये आणि याच्यानंतर जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचा, आपल्या शाळेचा, आपल्या शिक्षकांचा गौरव करा अशा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपूर्ण. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो.